नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. चला, आज आपण बनवणार आहे लिंबाचं लोणचं. हे बघा, मी लिंब धुवून घेऊन स्वच्छ कापडने पुसून घेत आहे. अशा प्रकारे स्वच्छ कापडने पुसून घेऊन त्यांना आपण बारीक बारीक काप करायचे आहेत. छोटे छोटे तुकडे करायचे लिंबाचे. अशा प्रकारे त्याचं बी काढून घ्यायचं. हे बघा, बी अजिबात ठेवायचं नाही, कारण बी ना त्याचा कडूपणा येतो बियांमुळे. आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. गुळाचं लिंब लोणचं बनवणार आहे आपण. अशा प्रकारे मी काढलेला आहे बिया सगळ्या. आता आपण गूळ खिसून घेऊया. मस्तपैकी गूळ खिसून घ्यायचा. अशा प्रकारे गूळ खिसून घेऊन आपण आता हे गूळ आणि लिंबू लोणचं बनवायचं आहे आपल्याला. आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. लिंबाचे तुकडे आपण केलेले आहेत ना, ते बारीक करून घ्यायचे. माझे व्हिडिओ आवडले तर नक्की शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, मी बारीक असं मिक्सरला केलेलं आहे हे मिश्रण सगळं. आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. नंतर ना आपण लाल तिखट टाकणार आहे. हे बघा, लाल तिखट जेवढं लिंबाचं लोणचं आहे ना तेवढ्या प्रमाणात आपण टाकायचं सगळं, लाल तिखट आणि मीठ. आता आपण टाकतोय गूळ. जो खिसून ठेवलेला गूळ तो आपण टाकायचा आहे. सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं हे अशा प्रकारे, आणि त्याला अर्धा तास मुरायला ठेवायचं. ते मुरल्यावरती एकदम झणझणीत, चटपटीत, एकदम छान असं लागतं ना. ते करून बघा. हे बघा, मी अर्धा तास भिजवून ठेवलेलं होतं हे भिजायला. आता आपण हे कढईवर गॅस चालू करून कढईत टाकायचं हे सगळं मिश्रण, आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं. ते 15-20 मिनिटात तयार होते. हे बघा कसं तयार व्हायला लागले. हे बघा कसं तयार होतंय मस्त. ते सगळं शोषून घेतलं ना पाणी त्याचं, लिंबाचं आणि गूळ, एकदम असं हे बघा कसलं सुंदर दिसतंय. खायला पण तसंच एकदम चटपटीत लागतं. आणि हे गार झालं की हे बरणीत भरून घ्यायचं. हे बघा किती थोडंसं झालं, पण खूप छान लागतं. हे करून बघा. चपाती बरोबर असं लोणचं एकदम छान लागतं ना. हे तुम्ही करून पाहिल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. त्यासाठी करून बघा. असं भरणीत भरून काचेचं ठेवायचं. चला, भेटूया.